मी साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। शिंदवडीची शर्मिला घरीच सराव व अभ्यास करत झाली पोलीस। हे आहे दिंडोरी तालुक्यातील शेवटचं गाव शिंदवड। डोंगर रांगांच्या कुशीत वसलेलं हे 3000 लोकसंख्येचं छोटंसं गाव। येथे सध्या आनंदाचे वातावरण असून या गावाची कृषी कन्या शर्मिला विष्णू कडाळे हिची नाशिक पोलीस ग्रामीणमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून निवड झाल्याने शिंदवड येथे शर्मिलाचा सत्कार समारंभ देखील पार पडला। यावेळी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, पोलीस पाटील, ग्रामसेवक, रत्नगड ट्रस्ट, यात्रा उत्सव कमिटी व शेतकरी बांधव उपस्थित होते। परंतु शर्मिलाचा इतका गुणगौरव होत असताना तिने घेतलेले कष्ट, जिद्द याबाबत देखील जाणून घेऊया। शर्मिलाचे शिक्षण हे 1ली ते 4थी गावातील काळूबाबा वस्ते शाळेत झाले। पुढील शिक्षण तिने खेडेगाव हायस्कूल येथे पूर्ण केले। वडील शेतकरी पण शेती कमी असल्याने आई व वडील मोलमजुरी देखील करत। वडील विष्णू कडाळे हे विहिरीतील गाळ काढण्याचे काम करून मुलीचे शिक्षण करत होते। मुलगी नेहमी म्हणायची की मला पोलीस व्हायचं, पण पैसे नाहीत, त्यामुळे तिने बाहेर न जाता घरीच सराव सुरू केला। शेतीचे कामे करत ती शिक्षण आणि पोलीस भरतीचा अभ्यास करत होती। 3 वेळा तिला अपयश आले। आता मात्र कुटुंबात तिचे लग्न करून देऊ म्हणून चर्चा होताना दिसत होती, पण तिने सांगितले की 2024 मधील पोलीस भरतीमध्ये काय निर्णय येतो हे बघून तिने लग्नाविषयी तात्पुरता थांबवला व पोलीस भरतीचा निकाल येताच तिची निवड झाली आणि शर्मिला पोलीस झाली। हे कुटुंबाचं स्वप्न पूर्ण झालं। तिच्या जिद्दीला, कष्टाला सॅल्यूट व शुभेच्छा। माझी मुलगी पोलीस झाली, खूप आनंद झाला आहे आणि मोलमजुरी करून आम्ही तिला शिकवलं। माझी मुलगी पोलीस झाली, त्याच्यातून खूप आनंद होतो आणि मी मोलमजुरी करून माझी मुलगी शिकवली आणि त्याच्यातून ग्रामपंचायतीमध्ये काल सत्कार करण्यात आला आहे। त्याचा खूप आनंद व्यक्त झाला। पत्नी शर्मिला कडाळे हिनं जे पोलीस भरतीमध्ये यश मिळवलं, ते यशामागं तिचे वडील असतील, तिचा भाऊ असेल किंवा आम्ही असू, तर त्यांनी चांगल्या प्रकारे एक चांगला सपोर्ट केला आहे आणि एक सरकारी भरतीमध्ये ती चांगल्या पद्धतीनं जॉईन झाली आहे। आणि कालच आमच्या गावात आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने एक तिचा मोठा भव्य सत्कार आयोजित केला होता। तो पण यशस्वीरित्या ग्रामपंचायत असेल किंवा मग गावातील जे प्रतिष्ठित मंडळी असेल त्यांनी पार पाडला आहे। आणि एवढं करीत असताना या सत्कारासाठी मी जे काही सांगाल का मग गावचा मी पूर्णतः आभारी राहील। मी एक सामान्य कुटुंबातली मुलगी। माझे आई वडील मोलमजुरी करतात। गाळ उपसण्याचं माझे वडील म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून काम करतात आणि मी 3 वेळा भरती दिली आहे, पण मला काही यश भेटले नाही। पण ही माझी शेवटची भरती होती, शेवटची भरती म्हणून मी दिली होती आणि माझं नाशिक ग्रामीण इथे कॉन्स्टेबल पदासाठी निवड झालेली आहे। खूप आनंद होत आहे। मी म्हणजे ग्राउंडची प्रॅक्टिस ही घरीच केलेली आहे। माझे मार्गदर्शक, माझे आईवडील, माझे चुलते, माझा मोठा दादा, वहिनी यांनी मला प्रत्येक गोष्टीत सहकार्य केलेलं आहे। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी। अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।